नाही. सकळ संतांमध्ये ज्यांनी कळसाचं स्थान प्राप्त केलं हे सामान्य नाही. तुका झाला से कळस, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया. एवढे काही संत असतील महाराष्ट्रामध्ये, त्या सगळ्या संतांमध्ये तुकाराम महाराज म्हणजे कलस्थानी झाले, कलशस्थानी झाले. की ज्या डोंगरामध्ये जाऊन महाराजांनी फार मोठी अपार साधना केली, त्या साधनेच्या द्वारा प्रत्यक्ष भगवंताच्या त्यांना दर्शन होऊन गेलं. असे ते 3 डोंगर, त्याची 3 नावं, घोराडा, भामचंद्र आणि भंडारा. यांचं नाम जरी घेतलं तर आपल्याला पुण्य होणार आणि आपलं केलेलं पाप जाणार, एवढे सामर्थ्य या डोंगरांची अंगी आहे. आणि याच डोंगरामध्ये काही वर्ष भावन्य बाबांनी पाठांतर केलं. गाथा ज्ञानेश्वरी पूर्वीच्या काळी पाठांतराला फार महत्व, आता नाही असं नाही, पण शक्यतो पूर्वीची मंडळी व्यंकटस्वामी महाराज या संतांचे गुरुस्थान आहे. व्यंकटस्वामी महाराजच या दोन्ही संतांना घेऊन गेले आपल्या परिसरातून, आणि त्यांनीच आळंदी क्षेत्रामध्ये त्यांना अभ्यास दिला. वारकरी पंथाचा त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला आणि परिपूर्णता झाल्यानंतर त्यांना आपल्या परिसरामध्ये पाठवून दिला. विठ्ठल विठ्ठल. स्वामी महाराजांचे सद्गुरू म्हणजे जोग महाराज होते. अशा जोग महाराजांनी आळंदी क्षेत्रामध्ये 1917 साली वारकरी शिक्षण संस्था स्थापित केली. पण यांना जे शिक्षण दिलं ती संस्था स्थापित करण्याच्या पूर्वी दिलेलं आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये सगळ्यामध्ये मोठी संस्था म्हणजे सद्गुरू जोग महाराजांची संस्था, की ज्या संस्थेमध्ये या 2 संतांच्या नंतर भीमसिंग महाराज, गोरक्षनाथ महाराज, नारायण महाराज, आपले अण्णा बाबा, अशी थोर मंडळी तिथंच तयार झालेली आहेत. आबादेव महाराज, तिकडं मधुकर महाराज अश्वलिंग संस्था, भागवत महाराज गोमळवाडा, त्याचप्रमाणे आपले घोले महाराज कुळसांगवी, आणि तदनंतर मग हे आबादेव महाराज झाले. नंतर आपले त्यामध्ये नंतर आमचा नंबर आला. माझ्यानंतर मग शास्त्री महाराज, विठ्ठल महाराज आणि आसाराम महाराज, असे नंतर हे संत, त्यांचं देखील शिक्षण त्या संस्थेमध्ये झालं. या परिसरामध्ये जेवढे म्हणून कीर्तनकार मंडळी असतील त्या सर्वांचं शिक्षण जोग महाराज संस्थेत झालेलं आहे. आणि त्याच संस्थेमध्ये मला वाटतं आमचे गणेश महाराज होते. गणेश महाराजांनी त्या संस्थेत 4 वर्षाचा अभ्यास केला आणि तदनंतर मग गडावर देखील त्यांनी 12 वर्ष अभ्यास केला. विठ्ठल आपल्या गावाला नेतृत्व चांगलं मिळालं हे मला सांगायचं आहे.
कारण असे माणसं मिळणं फार दुर्मिळ असतं. नाहीतर काही मिळतात मेरी सुनो मेरी मुलगी काही काही टांग, ते कोणाचं ऐकतच नाही. तसं महाराजांचं जीवन आहे, सर्वांना घेऊन चालणारं जीवन आहे. विठ्ठला आणि काही कमी जास्त काही कमी पडलं तर आपले शास्त्री महाराज आहेतच सर्वांच्या पाठीशी. विद्यार्थ्याला त्यांची चांगली मदत असते. तेव्हा जे काही शास्त्री महाराजांचे विद्यार्थी झाले त्यामध्ये एक आगळाने वेगळं जीवन शास्त्री महाराजांचं होतं. आमचं चिंतन मागे चालत होतं, मग ते आमचं चिंतन काय परिपूर्ण झालं नाही. आमच्या ध्यानात होतं की यांचा नंबर लागेल, कोणाचा का महिना लागला, पण यांचेच गुरु बनतो आहेत. विठ्ठला विठ्ठल मनुष्य कुठे का असेना, पण त्याने त्या स्थानी प्रगती करावी, त्या ठिकाणी वारकरी पंथाची वाढ करावी, दुर्जनाचे सज्जन करावे. आपला हेतू केवळ भक्तीचा प्रचार व्हावा, भक्ती प्रचारात आली पाहिजे, सर्वांचे जीवन निर्वेशनी बनले पाहिजे, एकामेकांमध्ये प्रेमभाव वाढला पाहिजे, दुष्ट वृत्ती ही नष्ट झाली पाहिजे. आपल्या जीवनातील दुष्ट वृत्ती नष्ट झाल्याविना आपल्या जीवनामध्ये सुखप्राप्ती नाही. याकरता माणसाने जीवन सुखी होण्यासाठी माणसाने निर्वैर व्हावे, जग समदृष्टी पाहावे आणि आनंद कसावे सर्वाप्रती. विठ्ठल असं तुकाराम महाराजांचा अभंग चिंतनासाठी निवड केला. तर ज्या स्थानी आपली सेवा चालू आहे, तर अशी आदिमाता दुर्गा माता ही शुक्रदेवांच्या मध्ये दुर्गा मातेला फार मोठं मानाचं स्थान आहे. दुर्गा माता म्हणजे आपली तुळजापूरची भवानी माता. विठ्ठल विठ्ठल जसा देवाचा अधिकार, भगवंताचा अधिकार, तसा देवीचा देखील अधिकार. जसा देव अनादी आहे तशी देवी देखील अनादी आहे. भगवंताने जसं धर्माचं रक्षण केलं तसं भगवती मातेने देखील धर्माचं रक्षण केलं. भगवंताने जसे अनेक दैत्य राक्षस ठार केले तसे देवीने देखील अनेक दैत्य राक्षस मारले आणि धर्माची स्थापना केली. कारण जगामध्ये धर्म असल्याविना सुख नाही. जगामध्ये धर्म तर जगामध्ये सुख, आणि जगामध्ये अधर्म तर जगामध्ये दुःख, असं हे जीवन असतं. याकरता देवाविना धर्म स्थापित केला जात नाही. अगोदर संत मंडळी प्रयत्नशील राहतात, ते फक्त शब्दाने सांगण्याचा प्रयत्न करतात, ते जीवाचं रान करतात आणि दुर्जनाला सज्जन बनवतात. पण ज्या वेळेला कोणीच ऐकू शकत नाही, मग अधर्माची फार वाढ केली जाते होते. अशा वेळेला देवाच्या अवताराची, देवीच्या अवताराची गरज असते. विठ्ठला भगवान जसा अनादी आहे की ज्याचा सहशक सांगता येत नाही, तसं देवीचं जीवन देखील तसंच आहे, अनादी आहे. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती.
जगामध्ये जसं भगवंताचं जीवन अधिकार संपन्न आणि व्यापक, तसं देवीचं भगवतीचं जीवन देखील, जगदंबेचं जीवन देखील अधिकार संपन्न आणि सर्व व्यापक आहे. देवाची भक्ती केल्यानंतर जगाला, जीवाला जशी मुक्ती मिळते, तसे देवीची देखील साधना केल्यानंतर जीव हा मुक्त होतो. रामकृष्ण परमहंसाने देवाची भक्ती नाही केली, त्यांनी भगवती मातेची, कालिका मातेची भक्ती करून जीवनामध्ये किती मोठं सामर्थ्य प्राप्त केलं. ज्यांचं जगामध्ये नाव झालं विठ्ठला त्याच रामकृष्ण परमहंसाच्या कृपेने, स्वामी विवेकानंदाने पूर्ण जग आलं, पूर्ण जग त्यांच्या पाठीशी लागलं. सर्व जगांनी त्यांची अपेक्षा केली. त्यांचं ज्ञान, त्यांची भक्ती, त्यांचं वैराग्य, अर्थात त्यांची दैवी गुण पाहून सर्वांनी त्यांचा स्वीकार केला. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला. किंवा भगवती मातेचं स्थान असल्यामुळे थोडक्यात आपण भगवती मातेचं चिंतन केलं, सामर्थ्याचं चिंतन केलेलं आहे. तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेला घेतलेला आहे की लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा
सुख वसे तुझे पायी मज ठेवी तिची ठाई. या अभंगातून महाराज भगवंताकडे प्रार्थना करत आहेत. जे काही प्रार्थना करणारे संत आहेत ती सगळ्या संतांची संत आहेत. आरंभाला मी सांगितलं की जे सकळ संतांच्या ठिकाणी कलशस्थानी आहेत असं ज्यांचं नाव पूर्ण महाराष्ट्र प्रांतात आहे, पूर्ण जगात देखील गेलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे पूर्ण जगात त्यांचं नाव आहे, जगात त्यांची कीर्ती आहे. विठ्ठला ज्या तुकाराम महाराजांनी सुंदर असे अभंग केले तयार, ते अभंग म्हणजे अभंगाचे ज्याला नाही भंग त्याला म्हणतात अभंग. सगळ्या संतांमध्ये तुकाराम महाराजचे अभंग काही आगळ्याने वेगळेच आहेत, आगळ्याने वेगळे आहेत. आणि म्हणून उभी पाहिजे असेल तर ज्ञानेश्वर महाराज, अभंग जर पाहिजे असतील तर तुकाराम महाराज, आणि श्लोक जर पाहिजे असतील तर वामन पंडित, आणि आर्या जर पाहिजे असेल तर कोणते मोरोपंत. वर्णन आहे सुश्लोक वामनाचा आर्या मोरोपंताची ओबी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. अशी अभंगवाणी त्यापैकी अभंग मी निवड केलेला आहे. लक्ष्मी वल्लभा. तुकाराम महाराजांचं पूर्ण जीवन हे देवमय जीवन, विठ्ठलमय जीवन. महाराज सर्वांशी बोलताना देवाचंच बोलले, देवाचं चिंतन त्यांनी मांडलेलं आहे. मन असो जन असो कोणी असो, ऐकरे जना तुझ्या सोयीताच्या खुना, पंढरीचा राना मना माझी स्मरावा, पंढरीचा राना मना माझी स्मरावा. बरोबर आहे ना? मना एक करी मन मी जाईन पंढरी, उभा विटेवरी तो पाहिन सावळा, उभा विटेवरी तो पाहिन सावळा. सर्वांशी बोलताना महाराज देवाचंच बोललेले आहेत. एका माणसाने विचारलं, महाराज तुमचं कसं काय चाललं, तुमचा संसार प्रपंच मुलं बाळ वगैरे वगैरे. पण महाराज बोलतात माझ्याकडे असं बोलूच नका. ज्याने प्रश्न केला त्या व्यक्तीला तुकाराम महाराज सांगतात की नका मज पासे वधो प्रपंचाचे विषयी, आता नाही कवेकानी मज देवा विनवानी. बोलण्याची नाही आता देवा विन काही. ज्याची अपेक्षा नाही, ज्याचं आकर्षण नाही, ज्याबद्दल प्रेमच नाही, अशी वस्तू काय कामाची. ज्याचा कंटाळा त्याचा वानोळा, काय कामाचा. विठ्ठला माणसाचं बोलणं चांगलं असावं, ज्याचं बोलणं चांगलं त्याचं कामही चांगलं. वाणी चांगली असावी, वाणी कुठेही वापरू नये, चांगली वापरावी. वाणी आणि पाणी याचा वापर चांगला करावा, लक्षात धरा. वाणी आणि पाणी याचा वापर चांगला करावा. भलती वाणी कुठेही वापरू नये, योग्य वाणी असावी. आपले शब्द चांगले असावेत.
ज्याचे मधुरावानी मोठी मधुरावानी मोठी मधुरावानी ओठी तुका म्हणे बाब पोटी. वाणी मधुर असावी. मी सांगितलं की वाणी आणि पाणी सांभाळून वापर करा. काही माणसं असा पाण्याचा वापर करतात की जशी काही म्हैसच आहे. लक्षात धरा, लक्षात धरा. तसं वाणी कुठेही वापरू नका. योग्य वाणी आली पाहिजे, योग्य शब्द. वेचित वचन जेणे राई समाधान. असं बोला की पुढच्या व्यक्तीला आनंद वाटला पाहिजे की हा माणूस असाच बोलत राहिला पाहिजे. नाहीतर असे काही वाचाळवीर असतात त्याने बोलतात बोलायचे श्रेष्ठ. माणसाने वाचाळवीर होऊ नये आणि पुढच्याचं समाधान बिघडू देऊ नये. चांगलं बोला, चांगलं बोलू नका. ही वाणी चांगलं बोलण्यासाठी विठ्ठला असं काही चिंतन आहे पा. देनेन चेत दयालुता, देनेन चेत दयालुता, वदनेन तेन किं मधुरं मयस्य भाषितं, वदनेन तेन किं देनेन चेत दयालुता, हृदयेन तेन किं मधुरं मयस्य भाषितं, वदनेन तेन किं देनेन चेत दयालुता. अर्थ असा की देण्याच्या बद्दल जर आपल्याला आपुलकी नसेल, पूर्ण भाव नसेल, दया नसेल तर ते अंतःकरण कष्ट. आणि ज्या वाणीमध्ये गोड शब्द नसेल ते वदन कष्ट. विठ्ठला गोड बोला, गोड बोलून काम करा. वाणी गोड असावी. वाणी जर फेड असेल तर काम देखील फेड. एक गोष्ट सांगतो, जरा भजन करा. विठ्ठला एका गावामध्ये एक गरीब मनुष्य, तर त्याच गावामध्ये एक मोठा सावकार राहत होता. तर या गरीबाला काही आर्थिक अडचण पडली आणि म्हणून थोडाफार परिचय होता त्या व्यक्तीचा. आणि म्हणून आपल्या एका मुलाला आज्ञा केली की जा सावकाराकडे आणि 500 रुपये घेऊन ये. वडिलांची आज्ञा म्हणून तो मुलगा सावकाराकडे आला. सकाळचा प्रहर होता. सकाळी उठून आपल्या रूममध्ये सावकार तक्क्याला पाठ लावून बसले होते. तर हा मुलगा गेल्यानंतर त्यांना हसू लागला.
अरे म्हटले कोणाला हसतो? तर म्हणे तुम्हालाच हसतो. कशामुळे? तर म्हणे मला असा विचार आला की तुम्ही जर या खोलीमध्ये मेले, तुम्ही जर या खोलीमध्ये मेले तर तुम्हाला बाहेर कसं काढायचं? कारण ती सावकार आगडबोंब झाली होती, जाडजूड होते, आणि म्हणून तो म्हटला तुम्हाला बाहेर कसं काढायचं? अति राग आला. लगेच उठून 2-4 ठोके लावले, सेवकाला हाक मारली की याला कोंडून टाकले. सेवकाला हाताला धरलं, कोंडून टाकलं एका खोलीमध्ये. बराच वेळ झाला पण गेलेला मुलगा येत नाही. याकरता त्या पित्याने, त्या वडिलाने दुसऱ्या मुलाला आज्ञा केली की जा सावकाराकडे आणि 500 रुपये घेऊन ये. आला मुलगा, विचारलं सावकाराला की माझा भाऊ तुमच्याकडे आला. आला म्हटले. त्याने मूर्खपणा केला आणि म्हणून त्याला प्रसाद दिला, त्याला कोंडून टाकले. काय बोलला हे सगळं निवेदन सावकाराने केलं. तर मग हा बोलू लागला, त्याला काय पंचायत पडली? तुम्ही इथं जरी मेले तर इथं बाहेर काढण्याची गरज नाही, तुम्हाला बाहेर काढण्याची गरज नाही. तुमच्या देहाचे तुकडे तुकडे करून तुम्हाला बाहेर काढलं जाईल. त्याला काय काळजी करायची? तुकडे तुकडे करून तुम्हाला बाहेर काढलं जाईल. अरे म्हटले तू त्याच्यापेक्षा भारी दिसतो. त्याला 2-4 ठोके लावले, त्याला देखील कोंडून टाकले. पुन्हा त्या गरीब पित्याने विचार केला, दोन्ही मुलं गेलेत, येत नाहीत. याकरता तिसऱ्या मुलाला आज्ञा केली की जा सावकाराकडे 500 रुपये घेऊन. आला तो मुलगा, विचारलं सावकारांना की माझे 2 भाऊ तुमच्याकडे आले. तर म्हणे दोघांनी मूर्खपणा केला आहे आणि म्हणून त्या दोघांनाही कोंडून टाकलंय. काय म्हटले ते सगळं सावकारांनी सांगितलं. मग तो म्हटला, अहो तुम्ही इथं जरी मेले तर तुम्हाला बाहेर काढण्याची गरज नाही आणि तुमचे तुकडे करण्याची गरज नाही, तर तुमच्या घरालाच आग लागून दिली असते. मिळतील पैसे. त्याला 2-4 ठोके लावले, त्याला कोंडून टाकलं. अर्थात ज्याची वाणीच चांगली नाही त्याचं कामही चांगलं नाही. पण आपलं काम होण्यासाठी आपली वाणी गोड असावी. ठरा विठ्ठल तेव्हा तुकाराम महाराज हुशार होते. हा जगाचा चालक मालक आहे. तर हा भगवान तसं काम करणार नाही. कधी करणार? याचं काम केलं तर, कोणी असो त्याचं काम केलं तर आपलं काम. माणसं तर सोडा, पण हा पखवाज देखील, तुम्ही नाही बरं का, हा पखवाज देखील, हा मृदंग देखील आपलं काम तसं करत नाही. कधी करतो? त्याचं खाद्य त्याला दिलं तरच करतो. त्याचं खाद्य कोणतं आहे? कणिक. मृदंगो मुख लेपेन करोती मधुर ध्वनी. मधुर ध्वनी कधी देतो? त्याला कणकेचा लेप लावला तर. तसा कोणताही माणूस मग त्याला देव देखील अपवाद नाही. विठ्ठला आणि मग वाचा चांगली ठेवा, भाषा चांगली ठेवा, बोलणं चांगलं ठेवा. तुकाराम महाराजांचं बोलणं सुंदर. महाराजांनी विचार केला की हा भगवान तसं देणार नाही, तर या भगवंताने वश होऊन, आकर्षित होऊन आपलं काम चांगलं करावं. आणि म्हणून तुकाराम महाराज अशा भगवंताला, अर्थात पंढरीनाथाला 1 नव्हे 2 नव्हे तर 3 अशा प्रकारचे विशेषणे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात Look at me.
लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. तर हे देवा आपण सामान्य नाही. महाराज नेहमीच्या नावाने भगवंताला बोलत नाही, असं नाही म्हणत. हे पंढरीनाथा, हे पांडुरंगा, हे विठ्ठला असं न म्हणता अगदी गोंडस नाव तुकाराम महाराज देवाला देतात की देवा तुम्ही सामान्य नाही. लक्ष्मी वल्लभा, तर आपण लक्ष्मीचे वल्लभ आहात, अर्थात पती आहात. आणि पती हा शब्द सर्वांच्या परिचित आहे. आणि पती हा शब्द बऱ्याच ठिकाणी आलेला देखील आहे. राष्ट्रपती, सेनापती, सभापती, छत्रपती, उद्योगपती, करोडपती, महीपती, उचापती, पुरापती, चहापती, भरपूरपती. हे 2-3 शब्द सोडा बरं का. पुरापती, उचापती हे काही करू नका. असं विठ्ठला विठ्ठल. तेव्हा या ठिकाणी लक्ष्मीचं नाव आहे. लक्ष्मी फार मोठी देवी आहे. जशी दुर्गा माता तशी लक्ष्मी माता आहे. ही नावाची लक्ष्मी नव्हे, ओरिजिनल लक्ष्मी आहे. आपल्याला केवळ नावाची लक्ष्मी नको आहे. आपण प्रत्येक शिरेला काय म्हणतो, खेड्यापाड्यामध्ये लक्ष्मी म्हणतात. किंवा आपण झाड लोट करतो त्याला काय म्हणतात, किरसोनी म्हणतात. पण त्याला बरेच लोक लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी कोणी नाव दिलं किरसोनीला लक्ष्मी, पण तिला देखील लक्ष्मी म्हणतात. तरी मेन लक्ष्मी ही भगवंताची पत्नी आहे. या लक्ष्मीचा जन्म समुद्रातून झालेला आहे. समुद्र मंथनातून पूर्वीच्या काळी जगामध्ये अघटित घटना होऊन गेली की दुर्वास महाराजांनी इंद्र या दोघांची भेट झाल्यानंतर कोणी एक तपस्वीने त्यांच्याकडून दुर्वास महाराजांना हार प्राप्त झाला. सत्कारामध्ये हार मिळाला. महाराजांनी विचार केला, दुर्वास ऋषींनी आपलं जीवन संत जीवन, आपल्याला हा भोग नको आहे. आणि म्हणून इंद्राची भेट झाल्यानंतर त्यांनी तो पवित्र हार, उच्च प्रतीचा हार होता, इंद्राच्या गळ्यामध्ये घातला. इंद्राने त्या माळेचा, त्या हाराचा स्वीकारही केला. पण लगेच पटकन काढून ती माळा हत्तीच्या सोंडीत देण्यात आली. तेव्हा दुर्वासांना राग आला की इंद्राने आपला फार मोठा अपमानच केला, अभेर केला. आणि म्हणून शाप दिला की जा इंद्रा, तू उन्मत्त झालास तर तुझी सगळी संपत्ती समुद्रात बुडून जाणार. शाप झाला आणि तो डायरेक्ट अंमलातच आला. स्वर्गीय सर्व संपत्ती समुद्रामध्ये गडप झाली. सगळा स्वर्ग ओस पडला. सर्व देव खिन्न झाले, दुःखी झाले. आणि सर्व देवांनी भगवान विष्णूकडे धाव घेतली आणि विनंती केली की भगवंता, जेणेकरून आमची स्वर्गीय संपत्ती आम्हाला मिळेल असा काही मार्ग सांगा. भगवान म्हटले, याकरता तुम्हाला समुद्र मंथन करावं लागेल. पण समुद्र मंथन करणं हा
सामान्य खेळ नाही, हा फारच मोठा खेळ आहे. तर याकरता तुम्हाला सगळा मार्ग मी खुला करून सांगतो. याकरता रवी लागेल, याकरता दोर लागेल आणि याकरता सहकार्य लागेल. मंदार पर्वताची रवी करा, वासुकी सर्पाचा दोर करा आणि दैत्य लोकांचं सहकार्य घ्या. जर असं केलं तर तुमचं कार्य सिद्धीला जाईल. आणि म्हणून प्रथमदेव दैत्याकडे गेले, सांगू लागले की बाबांनो, मुळात तुम्ही आम्ही एकच आहोत. तर जी काही संपत्ती दुरास माळाच्या शापाने समुद्रात बुडाली तर ती आपल्याला वर काढायची आहे. तर ती वर काढल्यानंतर तुम्हाला काही आम्हाला काही. ते खुश झाले, बरं आहे आपल्याला संपत्ती मिळून जाणार. सर्वजण एकत्रित आले आणि सर्वांनी तो पर्वत उचलला, एक शक्तीने उचलला, समुद्रामध्ये टाकला. जडत्व धर्माष्टमीने तो तळाला जाऊ लागला. मग भगवंताने देवकार्य साधून देण्यासाठी भगवंताने कासवाचा अवतार धारण केला. भगवान म्हणजे कुर्मा अवतार, अख्खा पर्वत पाठीवरती धारण केला. नंतर त्याला वासुकीचा दोर लावला. एका बाजूला देव, दुसऱ्या बाजूला दैत्य, आणि मंथन करू लागले. मंथोने नवनिता, जसं आपण दह्याचं मंथन करतो, परिणाम वर जसं लोणी येत असलं त्याप्रमाणे एक एक रत्न बाहेर येऊ लागलं. असे बरेच रत्न बाहेर पडले. तर त्याबद्दल एक असा श्लोक आहे पहा. शक्यतो तो श्लोक लग्नामध्ये म्हटला जातो. मला काय तशी म्हणण्याची सवय नाही, चुकला तर सांगा बरं का. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा, धन्वंतरी चंद्रमा, गाव कामदुधा सुरेश्वर गजो, रंभादि देवांगना, अश्वसप्तमुखी विषम हरिधनु, शंखो मृतं चाबुधे, रत्नानि चतुर्दशं प्रतिदिनं होया सदा. पुढचं घेऊ नका. तर या श्लोकामध्ये 14 रत्नांचा विचार आला. पैकी भगवंताने लक्ष्मी नावाचं रत्न घेतलं. एकच नाही घेतलं, मला वाटतं 4 का 5 रत्न भगवंताने घेतलेले आहेत. ज्या वेळेला मंथनाच्या द्वारा लक्ष्मी वर आली, पाण्याच्या वर आली, दिव्य तिचा प्रकाश पडला. सर्व लोकांच्या देवांच्या दृष्टी लक्ष्मीकडे लागल्या. सर्वांचे मन आकर्षित करून घेतले. एवढे लक्ष्मी अप्रतिम सुंदर होती, वैभव संपन्न होती. सर्वांना वाटलं की अशा प्रकारची देवी जगामध्ये आपण अद्याप कधीच पाहिली नाही. अशी कोणती देवी असावी, तिचं कौतुक वाटलं. नंतर त्या लक्ष्मीने आपल्या हाती दिव्य फुलाची माळा धारण केली आणि तिथूनच निहाळू लागली सर्वांना की आपल्या जीवनामध्ये आपल्याला शोभेल साजेल असा पती कोण. कारण नवरी मुलगी म्हटल्यानंतर तिचं मत काय असतं की ज्याच्याशी लग्न करायचं तो रूपाने चांगला असावा, रूपाने सुंदर असावा. त्या मुलीचं मत काय, आपला जावाई श्रीमंत असावा. त्या मुलीच्या वडिलाचं काय मत की आपला जावई हुशार, चतुर, 4 चौघामध्ये बसणारा, उठणारा, त्याची कीर्ती असावी, नाव असावं. आणि इतर जे भाऊबंद असतात ते म्हणतात त्यांचा आणि आपलं कुळ याचं जुळतं मिळतं होतंय का, गुणाशी गुण चांगले उतरतात का, गुणमिलन चांगलं होतंय का. आणि बाकीचे तुमच्या आमच्यासारखे लग्नाला गेलेले असतात ना, ते म्हणतात ती नवरी कशी असो आणि तो नवराही कसा असो, पण जेवणाचा भीत काय आहे याबद्दल श्लोक आहे. कन्यावर ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरे जना. असं लक्ष्मीला पाहिल्यानंतर सर्वांनी समंजसपणाने रांग धरली, एक लाईन केली. असं वर्णन भागवतात.
तर त्या रांगेमध्ये अनेक देव होते. त्या रांगेमध्ये भगवान शंकरही आले. कशाला आले काय ठाऊक, पण आले. कर्पूरगौरम करुणावतारम संसार सारम जगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवानी चैतन्यमामि. भगवान शंकर रूपाने फार चांगले, रूपाने देखणे होते, पण बाकी वेश मात्र चांगला नव्हता. गळारुंड माळा खापर हस्तकी, गळ्यामध्ये मणक्याच्या माळा, मेलेले माणसं त्या मणक्याच्या माळा. आणखी काय विचित्र वेश. लक्ष्मीला बरं वाटलं नाही, वेश पसंत नाही झाला. पुढे निघाले त्याच रांगेमध्ये. कारण लक्ष्मी समोर आली की प्रत्येक देव आपले मान पुढे करायचा, प्रत्येक देव आपली मान पुढे करायचा. बरेच मान पुढे करून मान मिळत नसतो. हा सगळा दैवाचा खेळ असतो. तर भगवान विष्णू परमात्मा त्या रांगेमध्ये होते, पण जरा दूर होते. एवढ्या दूर का गेले? भगवंताला माहित होतं की आपलं गिराईक आपल्याकडेच येणार, दुसरीकडे नाही जाणार. तर तिथपर्यंत लक्ष्मी गेली. सर्वांना डावलत तिथपर्यंत गेली. रूप पाहिलं. रूप पाहता रोजनी, पाहता रोजनी, रूप पाहता रोजनी, पाहता रोजनी. अति आनंद झाला भगवंताचं रूप पाहिल्यानंतर. पण हे असो महासिद्धीशी लक्ष्मी आलिया पाशी परी महाविष्णू जैशी नगनीच ते. भगवंताने त्याला स्थानच दिला नाही. तू आले काय आणि गेली काय. माळा टाकण्याचा प्रयत्न केला, पण भगवंताने तिचा अभ्यार केला की माझ्या गळ्यामध्ये माळा न टाकणे, माझ्यापासून दूर होणे, तुझी मला बिलकुल गरज नाही. आली तशी चालती हो. लक्ष्मी म्हटली साऱ्या जगाने माझी अपेक्षा केली, विनंती केली, मानापुढे केल्या, पण त्यांच्या गळ्यामध्ये माळ टाकली नाही. मी आपण होऊन तुमच्यापर्यंत आले, मग माझा अभ्यार का करता? माझं रूप काही खराब आहे, बाकी काही खराब आहे असं का करता? त्याचं कारण भगवान सांगू लागले. याचं कारण सांग. कारण तुला फार गर्व आहे माझ्यासारख्या जगात कोण. मला सगळं कळतंय, मी सर्वज्ञ आहे. तुला असं वाटतं की मला माझ्यासारखं कोणीच नाही. मी सगळ्यात रूपवान, सगळ्यात माझं वैभव श्रेष्ठ आहे. तुला फार गर्व, आणि मला गर्विष्ठ माणसं बिलकुल आवडत नाही, कणभर देखील आवडत नाही. मग म्हटले देवा, असं जर असेल तर मी अभिमान रहित होते, गर्व रहित होते, आणि आपल्या चरणाची दासी बनते. सर्व भावाने मी तुम्हाला शरण येते. मग तर झालं. तेव्हा भगवान सांगू लागले, असं जर गर्व तू नष्ट केलास तर मी तुझा स्वीकार करणार. आणि एक लक्षात धर, पुढचा विचार कर की तुला पूर्ण माझ्या अंगाची सेवा प्राप्त होणार, पूर्ण अंगावरती तुझा अधिकार चालणार नाही. तुला फक्त माझ्या पायाची
पाय लक्ष्मीचे हाती तिसियावे काकुलती वेगी आनावा तुहारी मद दिना ते उद्धारी. अशा प्रकारे हे पहिलं विशेषण महाराजांनी भगवंताकडे दिलेलं आहे. लक्ष्मी वल्लभा. आपण सामान्य नाही, अख्ख्या जगाची मातृस्थान की जिचं जीवन वैभव संपन्न आहे, रूप संपन्न आहे, की जी रूपाची खान आहे, असं अप्रतिम तिचं सौंदर्य. अशा लक्ष्मीचे देव आपण कोण आहात? मालक आहात, पती आहात, स्वामी आहात. लक्ष्मी वल्लभा. दीनानाथ हे दुसरं विशेषण देतात. तर भगवान हा सकळ देनांचा नाथ आहे. या ठिकाणी जो नाथ शब्द हा आला हा शक्तिवाचक शब्द आहे. ज्याच्याकडे कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती, सगळ्या प्रकारच्या शक्ती ज्याच्याकडे नैसर्गिक प्राप्त असतील त्याला नाथ असं म्हटलेलं आहे. विठ्ठला सर्व साधू संतांनी भगवंताला भिन्न भिन्न शब्दाने आळवलेलं आहे, गायलेलं आहे. कुठं साधू संत भगवंताला असं म्हणतात, अनाथाचा बंधू विठ्ठला कृपा सिंधू. अनाथाचा बंधू विठ्ठला कृपा सिंधू. तोडी भव बंधू याम तर कुठं कुठं साधू संत भगवंताला असं म्हणतात. काय म्हणतात? नामदेव महाराजचं प्रमाण आहे. दिनाची माऊली आत्म्या देखी. दिनाची माऊली आत्म्या देखी. कटी हे बोलिया दिनांची माऊली आदम्या देखियली. कटी ठेवून या कर उभी राहे कशावर. उभी राहे देव. तर कुठं कुठं साधू संतांनी भगवंताला काय म्हटलं? माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ.
कीर्तन ऐकण्यासाठी आणि मातेचं दर्शन करण्यासाठी आपले हरिमामा खेडकर, नवनाथ महाराज खेडकर आणि आपले कोळी सर केवळ मुद्दाम आपल्या स्थानाचं दर्शन करण्यासाठी आले. विठ्ठला त्यांना काय मी संकेत केला नाही की तुम्ही उठा आगा. निसर्ग असतो, निसर्ग अंतरीचे धावे स्वभाव बाहेर. सावरगाव बोरगाव हे त्यांचं गाव आहे, शास्त्रींच्या आवडीचं गाव आहे. असं आपला विषय कोणता चालला? 3 विशेषणाच्या बद्दल. पहिलं विशेषण लक्ष्मी वल्लभा, दुसरं विशेषण दीनानाथा आणि तिसरं विशेषण कोणतं आहे? पद्मनाभा. हे नाव फार ठिकाणी नाही पण काही ठिकाणी निश्चित आलेलं आहे. आपण नेहमी देवाची प्रार्थना करतो. कोणती? श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दन आनंद घना अविनाश. ज्याला आपल्या जीवनामध्ये आपलं कार्य करून घ्यायचं असेल, आपल्या जीवनामध्ये काही दुःख असेल, ते दुःख नष्ट होत नसेल, आपली इच्छित वस्तू मिळत नसेल, त्याला जगामध्ये आधार एक भगवंताचा आधार. आपलं जे सुखदुःख असेल ते देवाला निवेदन करा की देवा तुमच्याशिवाय आमचं काम होणारच नाही, आणि म्हणून देवाची प्रार्थना करा. प्रार्थनेने आपल्या जीवनाचं जी सफलता होते आणि आपण जो हेतू धरला ज्या गोष्टीचा, तो हेतू देखील परिपूर्ण होतो. थोडा टाइम लागतो पण काम निश्चित होतं. विठ्ठला असं 3 विशेषणे भगवंताला तुकाराम महाराज देतात. तर ते स्तवन ऐकून, ती स्तुती ऐकून, ती प्रार्थना ऐकून भगवान एकदम खुश झाले. तर सर्वांना स्तवन आवडतं, नाम आवडतं, कीर्ती आवडते, त्याला देव देखील आवडतं. देवाला देखील बरं वाटतं. त्याचं नाम घेतलं की त्याला खरं वाटतं, बरं वाटतं, कोणी असो. तर अशा भगवंताला महाराज सांगतात, स्तवन त्यांचं करतात. तेव्हा भगवंताने विचारणा केली की ठीक, तुम्ही माझं फार मोठं स्तवन केलेलं आहे, फार मोठी स्तुती केलेली आहे, पण याचं नेमकं कारण तरी काय? ते कारण महाराज अभंगाच्या
तुझे पायी मग ठेवी त्याची ठाई. बाळूबाबाची चाल म्हणजे अचूक चाल. कुठून सुडकी आणतात कळत नाही. गोड चाल. सुख बसे तुझे पायी. देवा मी जे तुझं स्तवन केलं त्याचं कारण आहे, कारण जे सुख आहे ते तुझ्याकडेच आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. किती आहे? सर्व आहे. सर्व आहे. देवासारखं सुख जगामध्ये कोण आहे? देवा सुखरूप आहे म्हणून त्याच्याकडे धाव घ्या. याकरता तुकाराम महाराज आग्रहाने सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्या. 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 तेरे बिना जीवा सुखलोरे. तेरे बिना जीवा सुखलोरे. हे रबी मारी के भगवान हा सुख सागर आहे. जीव हा दुःख सागर आहे. जीवाकडे दुःख किती गणित नाही त्याला रे, आणि भगवंताकडे सुख किती गणित नाही त्याला रे. संसारामध्ये एखादा मनुष्य फार सुखी दिसतो पण बिलकुल दुःख नाही असं जीवन दिसणार नाही. नसेल फार दुःख पण काहीतरी असणारच. म्हणजे या जीवनामध्ये, या जगामध्ये, या संसारामध्ये कोणाला काही ना काहीतरी दुःख आहे. कोणाला आजाराचं दुःख तर कोणाला शेजाराचं दुःख, कोणाला चोराचं दुःख तर कोणाला आपल्याच पोराचं दुःख, असं सर्वांचा अनुभव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रमाणे का करत नाही, अर्थात सुख का देत नाही? देणार कसं? कुठून देणार? असेल तर देणार, नसेल तर कुठून देणार? अगोदर तिथं असावं लागतं, नंतर तिथं मिळत असतं. जसं धरणामध्ये असेल पाणी तर कुठं येणार? खाली पाटात येणार. टाकीत असेल तर नळात येणार. आडात असेल तर पवऱ्यात येणार. खिशात असेल तर हातात येणार. कपात असेल तर बसीत येणार. एकंदर वस्तू असेल तरच मिळते, नसेल तर नाही. विठ्ठल आणि म्हणून संसारात सुख नाही असं नाही आहे, पण त्याचं प्रमाण फारच कमी. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. या संसारामध्ये सुख म्हणजे किती तर दमडी दक्षिणा दिल्ली प्रदक्षिणा असा संसाराचा खेळ. नसल्या गत आहे. विठ्ठला आपला टायमिंग 9 पर्यंत आहे. होत आला तेव्हा आपण थोडक्यात चिंतन करून पुढे जाऊ. तेव्हा इथं महाराज म्हणतात की सुखावसे तुझे पायी मग ठेवी त्याची ठाई. देवा सुखाच्या बद्दल मी आपल्याकडे याचना करत आहे, मागणं करत आहे, प्रार्थना तुमची करत आहे. तर माझी वासना आपण पूर्ण करावी. वासनेचा विचार केला तर ती अगदी 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 थोडी माझी अल्प ही वासना, आणि तो तुला तोड नाही जोड नाही. जगामध्ये देण्याच्या बाबतीमध्ये भगवान सर्वांचा राजा. विठ्ठल देवाकडे फार आहे. ज्याचे दासी
जशी लक्ष्मी आहे देवाकडे कोणतं सोनं नाही, म्हणून तिथं काय होणार हे जसं म्हटलेलं आहे तसं देवाकडे कोणतंच कमी नाही. देवाकडे सगळं अनुकूल आहे. देव सर्वांचा राजा आहे, सर्वच बाबतीमध्ये राजा आहे. ज्ञानाच्या बाबतीमध्ये, वैराग्याच्या बाबतीमध्ये, इतर सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये भगवान राजा आहे. विठाला, विठाला, माझी अल्पही वासना तो उदाहरणचा भगवान श्रेष्ठ दाता आहे. दात्याचे प्रकार आहेत, त्यामध्ये भगवान सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. फार मोठं देणार आहे, फक्त थोडं घेणारा जास्त देणारा भगवान परमात्मा आहे. इतराकडून अपेक्षा न करता देवाकडून अपेक्षा करा. देवाकडून आलं तर फार चांगलं, म्हणून देवाचं देणं सरत नाही, जीवाचं देणं पुरत नाही. देवाकडून अपेक्षा करा, देवाला हाका मारा, देव तुम्हाला भरपूर देणार, नको नको म्हणेपर्यंत देणार असा समर्थ आहे. तेव्हा तुकाराम महाराज आणखी काम सांगतात की तेव्हा मला काही झालंय तू कमान भोगे तू कमान भोगे ईश्वर